आणि एक महत्त्वाची बातमी आहे, नारायण राणे यांना भाजपची उमेदवारी जाहीर झालेली आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय, नारायण राणे यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर झालेली आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून नारायण राणे यांना उमेदवारी आता जाहीर झालेली आहे। काही वेळापूर्वीच किरण सामंत यांनी देखील माघार घेतलेली आपण पाहिलेली होती। पत्रकार परिषद सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला भाजपकडून नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। भाजपाची 13वी यादी आता जाहीर झालेली आहे। 13वी यादी भाजपची जाहीर झालेली आहे आणि त्याच्यामध्ये नारायण राणे यांचं देखील नाव असलेलं पाहायला मिळत आहे। नारायण राणे यांनी आपला प्रचार देखील सुरुवात केला होता प्रचाराला। दुसऱ्या बाजूला त्यांनी उमेदवारी अर्ज देखील घेतलेले होते आणि अशामध्येच भाजपनं 13वी यादी आपली जाहीर केलेली आहे आणि या 13व्या यादीमध्ये नारायण राणेंचं नाव आता निश्चित झालेलं आहे। याचा पॅटर्न जो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज चालतो तो अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही सामंत पॅटर्न म्हणा, आमच्या कार्यकर्ते सामंत पॅटर्न म्हणजे सामंतांबरोबर कार्यकर्ते आहेत, आमचं कार्यकर्त्यांचं जाळं आहे, म्हणूनच हे आम्ही करू शकतो। त्याच्यामुळे मला फक्त एकच विनंती करायची आहे की महायुतीमध्ये काही लोक म्हणतात की मिठाचा खडाट पडणार नाही, याची दक्षता ही आम्ही घेतलेली आहे। आता प्रचारात मिठाचा खडा पडणार नाही याची जबाबदारी तिथल्या सगळ्या नेते मंडळींनी घेतली। रत्नागिरी सिंधुदुर्गऐवजी इतर कुठल्या मतदारसंघाची तडजोड करण्यात आलेली आहे का शिवसेनेसाठी? काय मी एवढा राजकारणातला मोठा नेता नाही की रत्नागिरी सिंधुदुर्गच्या बदल्यात कुठची सीट मिळालेली आणि कुठची सीट मिळालेली नाही। आमची भूमिका जी भैयानी काल घेतली ती महाराष्ट्रापर्यंत जाणे गरजेचं होतं, कारण एका ट्विटवर किंवा एका स्टेटसवर जर किरण सामंतांच्या उमेदवारीची चर्चा महाराष्ट्रभर देशभर होते तर त्यांचं मन मोठं किती आहे हे देखील महाराष्ट्राला कळलं पाहिजे, म्हणून या पत्रकार परिषदेचा ठीक आहे ना, त्यांना जर घोषित केली असेल त्यांचं काम करणार आम्ही सांगितलं। तुमची आणि किरण सामंतांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस